काय महत्वाचा इकडे गंमत लक्षात घ्या. इंद्रिया ते न कोंडी, भोगा ते न सोडी, खा पण असं खा, भोजन देना तो अच्छा देना, खाशी शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी. काय आपलं भाग्य आहे, आपल्याला कळलं पाहिजे कोणाचं ड्रायव्हर व्हावं. काय हे बघ आहे पण तुझा आहे. काय मला काही कळत नाही पण कोणाचं आहे एवढं लक्षात ठेव. तेव्हा तुझ्या ताटात जे ते आम्हाला हे पांडुरंगाला पहिली कबीरजी म्हणतात, भोजन देना तो अच्छा देना, खाशी शिरापुरी नहीं तो होगी तेरी मेरी. घोड़ा देना तो अच्छा देना, ऊपर अब्दागिरी नहीं तो होगी तेरी मेरी. काय म्हणून लोक म्हणतात कीर्तनकारांनी साध्या गाडीत फिरावं, साध्या वेशात राहावं. कबीरजी म्हणतात अब्दागीर लावून फिरावं. काय हा आपण अब्दागिरीत तर फिरत नाही ना. ऊपर अब्दागिरी नहीं तो होगी तेरी मेरी. पुढे किती गोड. जोरू देना तो अच्छा देना, संतन को लोगे प्यारी नहीं तो होगी तेरी मेरी. कसं बघा भोगाचं गाडं वळता वळता कसं परमार्थाकडे आलं. काय भोगाचं गाडं वळून वळून काय जोरू देना तो अच्छा देना, नाहीतर वारीला याच्याच वेळा मिळेल निघाला का. काय वारीला यायच्याच वेळा म्हणणार निघाला का, झालं का सुरू तुमचं, किती दिवस जात आहे का, कधी प्रगट होत आहे. अशी जोरू मग म्हणावं लागतं जोरू का नाही. एवढं पाठ आहे सगळ्यांना. जोरू देना तो अच्छा देना, संतन को लगे प्यारी नहीं तो होगी तेरी मेरी. बेटा देना तो ऐसा देना, जी कर करेगा तेरी नहीं तो होगी तेरी मेरी. मूल दे असं दे की जिवंत राहून फक्त तुझी सेवा करेल. आय तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, भावे तुझी सेवा करीन मनोभावे. नवसिये नवसिये वाजे नवसिये 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 वाजे नवसिये. मन माझे गोविंदी गंगने, मन माझे गोविंदी गंगने. नवसिये माझे नवसिये, नवसिये माझे नवसिये. तुझी सेवा करीन मनोभावे,
काय बस काय याच्या पुढे खरं काय कीर्तन करायची गरजच नाही, पण अजून वेळ आहे. काय अरे बघा, वेळ भरायचा पण सेवेतच भरायचा. काय वेळ नको त्या गोष्टीने भरायचा नाही, सेवेने भरायचा आहे. असा मुलगा दे. काय काय अशी पिढी दे. ह्या अशा पिढीची नुसती नाही, आता पूर्ण संप्रदायाला गरज आहे. नवे नवे भारताला गरज आहे. काय स्वतःची सेवा करणारी पिढी झालेली आहे. मला वाटतं या राम मंदिराने कुठेतरी प्रेरणा होऊन रामाकडे मन रमून जावं. कारण त्या रमणेशिवाय पिढी पिढी राहील, पिढली जाईल आणि रामाकडे गेल्यावर मीरा होऊन जाईल. हा, नीट लक्षात घ्या. बाकी काय नकोय, पिडलेली पिढी नकोय. काय पिडलेली पिढी नकोय, अशी पिढी पाहिजे की आपल्या मागच्यांचा क्षीण काढून टाकेल अशी पिढी पाहिजे. काय हे बघा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. का गुंडा? तरी ह्यांनी माझा क्षीण कमी केला असा गुंड आहे हा. माझ्या क्षीणाला हरवणारा हा गुंड आहे. माझ्या तापाला, माझ्या त्रासाला हरवणारा हा गुंड आहे, असा गुंड पाहिजे. मला त्रास देणारा नको, इस्टेटीमध्ये वाटा मागणारा नको, फिक्स डिपॉझिटच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्टेड असलेला नको. नीट लक्षात घ्या, ह्या पिढीची अशी गरज आहे. काय हल्ली सगळीकडे शेअर मार्केट, बिझनेस, स्टार्टअप हे सगळे शब्द फार वापरले जातात आणि फार महत्वाचे आहेत. पण त्या स्टार्टअपमध्ये काय कसं असतं, बिझनेसचं इंजिन कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद. काय पण स्टार्टर जर बिघडला, डिझेल असून उपयोग नाही हो. काय डिझेल असून उपयोग नाही, तो एक स्पार्क प्लग असतो बघा. काय आता जवळजवळ आहेत पण बारके येतात. स्पार्क प्लग तो काही करत नाही, फक्त चालू व्हायच्या वेळेस स्पार्क करतो आणि त्याचं काम संपतं. तसं जीवनामध्ये माऊली आपले स्पार्क प्लग आहेत. काय तो स्पार्क आपल्या जीवनात झाला, श्रोतेया ज्ञानाची दिवाळी करी. काय काय एकदा तो स्पार्क झाला, श्रोतेया ज्ञानाची दिवाळी करी, असा स्पार्क पाहिजे. काय माऊलीचे चाली, काय काय केलं चालीमध्ये. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, सगळ्यांना घेतलं. काय त्यांना म्हणाले हे नको ते ना सगळे छाटले. पुन्हा विषयाकडे येऊ. काय जे सगळं नको आहे ते सगळं छाटलंय, तुम्ही या. पण महाराज म्हणाले आम्ही दीन पतित अन्यायी, आम्ही दीन आहे, आम्ही पतित आहे, आम्ही कसं यावं? काय आम्ही कसं येऊ? नाही म्हणाले तुम्हीच या. काय म्हणून काय सांगू, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा चालू होती. काय तीर्थयात्रा चालू होती. काय आता महाराज म्हणाले या रे याती भलते नारी. हा मग कसा नारी आणि कसा नर हे उच्चार केलेला नाही, कसाही. काय कसाही. त्याच्यामध्ये एक चोर होता, त्या चोराचं नाव होतं हरिपाळ. काय काय मला गंमत वाटली, हरी पाळणारा चोर. काय हरी पाळणारा चोर. आता हरी शिवाय सगळं पाळणारे चोर आहेत. काय काय दाखवतात आम्ही हरी पाळलायत आणि चोर असतात. काय पण हा हरिपाळ चोर होता, भागवत भक्त होता, पण धंद्याने चोर होता. काय आता धंद्याने नाही,
काय आता धंद्याने कोण चोर नसतं. आता प्रश्न असा पडलाय कोण चोर नाही. काय धंदा सगळेच करतात आणि सगळेच म्हणतात महाराज धंदा करता करता असं करावंच लागतं, करावंच लागतं. पण हा हरिपाळ होता. काय काय मला एक सांगा, हे बघा मला नेहमी वाटतं की हा चोर जर नसता, हा डाकू जर नसता, तर कराड साहेब आपल्या जीवनात रामच आला नसता. हो विचार करा. तुम्ही म्हणाल महाराज काय करताय, काय म्हणताय. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. मला वाटतं हा वाल्याकोळी ना, मासं मला वाटतं मी चुकीचं असेल काय, पण जे वाटतं ते बोलतो. हे वाल्याकोळी आहे ना, नक्की शिवभगवंतांचा अवतार असणार. कारण राम त्यांनी चोरून ठेवला होता. काय राम त्यांनी चोरून ठेवला होता. मग चोरलेला राम प्रकट कोण करणार, ज्यांनी चोरलाय. ते म्हणाले ही गंगा अजून माझ्या राम नामाची गंगा अजून इकडे धारण केलेली आहे, ती आता पृथ्वी तलावर उतरली पाहिजे. काय म्हणून नारद मुनीचा आशीर्वादाने गंगा वाहते तेव्हा फोर्स एवढा असतो, सगळे वाहून जातात. मग ते राम नाम पचनी पडायला संत वचन लागतात, संत बोध लागतो. म्हणून नारद मुनीमध्ये काय तेव्हा चोराची गरज नक्कीच आहे. काय चोरामुळे संप्रदाय सकळाचा येथोनिया. काय असो काय, तेव्हा हरिपाळ नावक चोर होता. आणि झालं त्याला कळलं की ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज माझ्या गावी येणार. काय त्याला हौस होती, संतांना जेवण घालायची त्याची हौस होती. काय त्यांनी विचार केला काय करावं काय करावं. घरी आला, बायकोला विचारलं का काय शिल्लक आहे का, काय शिल्लक आहे का. म्हणाले नाही काहीच शिल्लक नाही. अरे बापरे, काय मला तर कळलंय माऊली येणार आहेत, नामदेवराय येणार आहेत आणि आपल्या घरीच काय नाही, मग जेवण कसं घालणार. आणि फक्त माऊलीला नाही अख्खं गाव जेवण घालायचं. काय ते म्हणाले काय हरकत नाही, अजून आजची रात्र आहे. काय केटररला जाऊन ॲडव्हान्स दिला, मंडपवाल्याला सांगितलं आणि हा गेला. काय 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 केलं, संध्याकाळी गेला, घरी झोपला आणि रात्री 12 वाजता बाहेर पडला. काय रात्री 12 वाजता बाहेर पडला आणि झाडावर जाऊन बसला, कोण येतंय. काय मला सांगा, काळ्या रात्रीमध्ये काळ्याशिवाय दुसरं कोण येणार आहे. काय काळ्या रात्रीमध्ये काळ्याशिवाय दुसरं कोण येणार आहे. आणि थांबून होता, तो थांबून होता, काळाच त्याच्याकरता थांबून होता. काय तोच त्याच्याकरता थांबून होता. आणि कोणच येईना हो, कोणीतरी भेटायचं, काहीतरी गळ्यात हार, काहीतरी काहीतरी अंगठी चेन काय कडं काहीतरी भेटायचं, कोणच आलं नाही रात्री. आणि गंमत काय झाली, पुढची गंमत बघा. त्यांनी पांडुरंगाला धावा केला, पांडुरंगा आज जर कोण मिळालं नाही तर माझे माऊली उपाशी राहतील. आज जर चांगला कोण तावडीत सापडला नाही, काय मागणं, आज जर चांगला कोण तावडीत सापडला नाही तर माझे नामदेवराय उपाशी राहतील. ज्याने तुला दूध पाजलं त्याला दूध तरी देता यावं. काय विनंती केली, काय आणि विनंतीला मान दिला पांडुरंगाने. आईसाहेबाला म्हणले चला तुमच्या तिजोरीत जेवढे दागिने असतील तेवढे सगळे घाला आणि चला. काय झालं, ह्यांनी मागितलं हाके सरशी उडी, हाके सरशी उडी. प्रगट झाले तिकडे, बरं नुसते प्रगट झाले नाही,
काय कटावर कर ठेवून प्रगट झाले तर संपलं होतं सगळं, चरित्रच संपलं. काय प्रगट झाले कसे माहिती आहे का? दगला घालून, काय गळ्यात सोन्याचा गोप, काय गोपावर असा सुंदर माणिक, काय अजून चेन गळ्यामध्ये, हातामध्ये, काय कड. आईसाहेबाचं तर काय किती दागिने म्हणावे, अरे बापरे. काय साधं कोण श्रीमंत असेल तर त्याच्या गळ्यात एवढे दागिने, स्वतः लक्ष्मीकडे किती दागिने. काय मराठीमध्ये एक शब्द आहे, आता तो जवळजवळ लोप पावत चालला, नखशिखांत सोन्याने मढली. काय नखशिखांत, नखापासून. काय मग आईसाहेबांनी काय सांगावं, जे हार घातले, काय काय जे कंबर दोरा कंबर पट्टा बांधला, काय पैंजण बाजूबंद, अहो आईसाहेब अशा नटल्या. काय आणि हे भैया गाडीवाला, भैया गाडीवाला धीरे गाडी हा करे, ए भैया, ए भैया गाडीवाला, ए. काय हा भैया आला काय, हा काय हे असो विस्मोह दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेच्या व्यवहारा मुकेची तो सोयरा आला. काय सोयरा, हे बघा, लुटण्याकरता सोयरे येणारे वेगळे आणि लुटून घेण्याकरता आलेले सोयरे वेगळे. काय हा लुटा लुटा. धनघरी पांडुरंग अभंग जे सरेना, अभंग जे सरेना, अभंग जे सरेना. धनधरी पांडुरंग अभंग जे सरेना, अभंग जे सरेना, अभंग जे सरेना. ए मारे भैया,